जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण 23 नोव्हेंबर 2025 रोजी झालेला शिक्षक पात्रता परीक्षा TATचा पेपर क्रमांक 2 ची प्रश्नपत्रिका संपूर्ण उत्तरांसहित अभ्यासणार आहोत. संच D ची ही प्रश्नपत्रिका आहे. एकूण 150 गुणांचा पेपर आहे आणि पेपर सोडवण्यासाठी 150 मिनिटे म्हणजेच 2.5 तास वेळ देण्यात आलेला आहे. या ठिकाणी काही सूचना दिलेल्या आहेत. व्हिडिओ पॉज करून सर्व सूचना वाचायच्या आहेत. मराठी या विषयावर आधारित 1 ते 30 प्रश्न आहेत 30 गुणांसाठी. इंग्रजी या विषयावर आधारित प्रश्न क्रमांक 31 ते प्रश्न क्रमांक 60 पर्यंत 30 प्रश्न आहेत 30 गुणांसाठी. बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयावर आधारित प्रश्न क्रमांक 61 ते प्रश्न क्रमांक 90 असे 30 प्रश्न 30 गुणांसाठी आहे. आणि सामाजिक शास्त्र या विषयावर आधारित प्रश्न क्रमांक 91 ते प्रश्न क्रमांक 150 असे एकूण 60 प्रश्न 60 गुणांसाठी आहे. या अगोदरच आपण पेपर 1 वर देखील व्हिडिओ अपलोड केलेला आहे. आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे. ती प्लेलिस्ट पहा आणि पेपर 1 चा देखील सराव करा. मराठी या विषयावर आधारित प्रश्नपत्रिका. प्रश्न पहिला, खालीलपैकी संत तुकारामांनी लिहिलेला ग्रंथ कोणता? त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अभंग गाथा. प्रश्न क्रमांक 2, शाळा माते समान आहे या वाक्यात शाळा हे काय आहे? त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 उपमेय. प्रश्न तिसरा, कडा कडा फोड नव उडव उडुमखिका खडबडवी दिग्गजा तुडव रवी मालिका यात कोणता रस आहे? त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 रौद्र. प्रश्न क्रमांक 4, तुला काय पाहिजे या वाक्यातील काय शब्द कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे? त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 प्रश्नार्थ. प्रश्न 5वा, माधुरी माझ्या बहिणीची मुलगी आहे या वाक्यात किती नामे आली आहेत? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नामे आली आहेत. प्रश्न क्रमांक 6, विनिताने लाडू खाल्ला या वाक्याचे अपूर्ण भविष्यकाळी रूप कोणते? त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 विनिता लाडू खात असेल. प्रश्न क्रमांक 7, स्वभाव अधिक उक्ती याचा योग्य संधी शब्द कोणता? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 स्वभावोक्ती. प्रश्न क्रमांक 8, हरिहर हे कोणत्या समास प्रकाराचे उदाहरण आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 इतरेतर द्वंद्व. प्रश्न क्रमांक 9, पुढीलपैकी वर शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता? त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 जरा. प्रश्न क्रमांक 10, पुढीलपैकी विरुद्ध अर्थाची योग्य जोडी कोणती? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 उत्कर्ष विरुद्ध अर्थी अपकर्ष. पुढील उतारा वाचून प्रश्न क्रमांक 11 ते 13 सोडवा. त्या ठिकाणी उतारा देण्यात आलेला आहे. मी उतारा वाचत नाही त्यामुळे आपला व्हिडिओ जास्त मोठा होईल. व्हिडिओ पॉज करून तुम्ही उतारा व्यवस्थित वाचायचा आहे. सर्व प्रश्नांची उत्तरे ही उतार्यातच आहेत. उतार्याचा पुढील भाग आणि त्यावर आधारित प्रश्न क्रमांक 11, दुःखाविषयी सांगताना पुढीलपैकी कोणते उदाहरण उतार्यात आलेले नाही? त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 रडणारी व्यक्ती. प्रश्न क्रमांक 12, दुःखे कशासाठी येतात? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कसोटी पाहण्यासाठी. प्रश्न क्रमांक 3, उतार्यातून लेखकाचा कसा दृष्टिकोन प्रतीत होतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सकारात्मक. उतारातून लेखकाचा सकारात्मक दृष्टिकोन प्रतीत होतो. पुढील कविता वाचून प्रश्न क्रमांक 14 ते 16 सोडवा. या ठिकाणी कविता देण्यात आलेली आहे. साऱ्याच कळ्यांना जन्मसिद्ध हक्क आहे फुलण्याचा, मातीमधला वतन वारसा आकाशावर कोरण्याचा. जन्म असो माळावरती अथवा शाही उद्यानात, प्रत्येक कळीला हक्क आहे फूल म्हणून जगण्याचा. प्रश्न क्रमांक 14, कळीसाठी कोण वाट पाहत आहे? त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सूर्याचा किरण. प्रश्न क्रमांक 15, पुढीलपैकी कोणता निर्धार कळीच्या मनात नाही? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सूर्य होण्याचा.
प्रश्न क्रमांक 16. कवितेतील कळी म्हणजे कोण असावे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, जन्माला येणारी मुलगी. प्रश्न क्रमांक 17. योग्य पर्याय वापरून म्हण पूर्ण करा. देखल्या देवा. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, दंडवत. देखल्या देवा दंडवत. प्रश्न क्रमांक 18. आरती प्रभू या नावाने काव्यलेखन करणारे साहित्यिक कोण? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, चिन्त्र्य खानोलकर. प्रश्न क्रमांक 19. पुढीलपैकी कोणते पुस्तक पु ल देशपांडे यांनी लिहिलेले नाही? त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, अमृतवेल. अमृतवेल हे पुस्तक पु ल देशपांडे यांनी लिहिलेले नाही. प्रश्न क्रमांक 20. आकांक्षा घरी गेली वाक्याचा प्रकार कोणता? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, स्वार्थी. प्रश्न क्रमांक 21. कुणी झाडांच्या फांद्यावर चढले या वाक्यातील विभक्ती ओळखा. पर्याय क्रमांक 4, षष्टी अनेकवचन. प्रश्न क्रमांक 22. इक प्रत्यय लावता न येणारा शब्द कोणता? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, आनंद. प्रश्न क्रमांक 23. पुढीलपैकी मागणीपत्राचा विषय कोणता असेल? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, विद्यार्थी भांडारासाठी स्टेशनरी घेणे. प्रश्न क्रमांक 24. अ, आ, इ, ई, उ, ऊ हे कोणत्या प्रकारचे स्वर आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, सजातीय. सजातीय प्रकारचे स्वर आहेत. प्रश्न क्रमांक 25. धरणी या शब्दाचा लघु गुरु क्रम कसा असेल? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, लघु लघु गुरु. प्रश्न क्रमांक 26. झाकले माणिकचा योग्य अर्थ काय? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, साधा पण गुणी मनुष्य. प्रश्न क्रमांक 27. पुढीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, वायुपुत्र. प्रश्न क्रमांक 28. पुढीलपैकी वचन नियमाच्या दृष्टीने गटात न बसणारा शब्द कोणता? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, फुले. प्रश्न क्रमांक 29. वाक्यातील क्रियापद जेव्हा कर्माप्रमाणे बदलते तेव्हा डॅश डॅश प्रयोग होतो. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, कर्मणी. प्रश्न क्रमांक 30. तुला हे पुस्तक आवडले का या वाक्यात गाळलेल्या जागी कोणते विरामचिन्ह येईल? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, प्रश्नचिन्ह. या ठिकाणी आपण शिक्षक पात्रता परीक्षा TAT पेपर क्रमांक 2 मराठी या विषयाची प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून या पुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याचे नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल.